पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे औषधीचे जेवी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशं वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनवर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन आणि सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे आणि 16व्या अध्यायातील 106 क्रमांकाची ओवी मी आपल्या समोर म्हणून दाखवलेली आहे। भगवान परमात्मा दैवी संपत्तीचा विचार सांगतात। भगवंताच्या प्राप्तीकरता किंवा ज्ञान प्राप्तीकरता, ज्ञानाच्या रक्षणाकरता आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद घेण्याकरता आपल्याकडे दैवी संपत्ती असली पाहिजे आणि आसुरी संपत्ती आपल्याकडे नसली पाहिजे। कोणत्या कोणत्या दैवी संपत्ती आपल्याकडे असल्या पाहिजेत, ज्या दैवी संपत्तीच्या योगाने आपण परमात्म्याला सुद्धा ओढून आणू शकतो। देवतीही बळे धरिला सायाशे, करून या नाश उपाधीचा। देवाला सुद्धा ओढून आणणारी संपत्ती जर कोणती असेल तर ती दैवी संपत्ती आहे। आणि या दैवी संपत्तीच्या गुणाचा विचार आपण करत असताना भगवंतांनी सांगितलं, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम। पैकी आपल्या तप ही दैवी संपत्ती आज आपल्याला पाहिजे। काल स्वाध्याय नावाची दैवी संपत्ती सांगितली। या संपत्ती काही विशेष संपत्ती, काही विशेष अधिकाऱ्यामध्ये या प्रकर्षाने राहतात, पण सामान्यपणे सर्व साधकामध्ये ह्या दैवी संपत्ती पाहिजे। अभय नावाची संपत्ती परिपूर्ण झालेला साधक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल। एकदम पूर्ण दशेचा साधक त्याच्यात तुम्हाला अभय नावाची संपत्ती सापडेल। एकदम साधक अवस्थेतला आहे त्याला अभय लगेच येईलच असं नाही, म्हणून अभय हे सगळ्यात सुरुवातीला सांगितलं। त्यानंतर अंतकरण शुद्धी नावाची संपत्ती ती मात्र सर्वांच्या करताच आवश्यक आहे। भक्तयोगी असेल, कर्मयोगी असेल, ज्ञानयोगी असेल, ब्रह्मचर्य, सगळ्यांना सत्वशुद्धी पाहिजे। ज्ञानयोग व्यवस्थिती ही मात्र जिज्ञासू करता आहे। आणि पुढच्या ज्या संपत्ती आहेत दानम दमश्च यज्ञश्च, या विशेष करून जे परिग्रही साधक आहेत, जे गृहस्थाश्रमी साधक आहेत, व्यवहारात राहणारे साधक आहेत, यांच्याकरता दान दम आणि यज्ञ नावाची संपत्ती सांगितली। तशी तर सर्वांच्यातच पाहिजे। आता ही तप नावाची जी संपत्ती, स्वाध्याय नावाची संपत्ती विशेष करून
काल मी सांगितलं ब्रह्मचर्या करता आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. आणि आता ही तप नावाची संपत्ती जी आहे ही सुद्धा कोणा करता आहे? वानप्रस्था करता तप सांगितलंय. पण साधकामध्ये ही तप नावाची संपत्ती सुद्धा असली पाहिजे. तपाचं शास्त्रामध्ये खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. तप शब्दाचा नेमका अर्थ काय? तप शब्दाचा अर्थ येणारच आहे पुढे. ज्ञानोबा आपल्याला सांगणार आहेत, परंतु संस्कृत आपण थोडंसं पाहतोय, नंतर मग ज्ञानोबारांच्या ओळी पाहतोय. तप शब्द हा कुठल्या धातूपासून तयार झालेला आहे? तप करणे हा धातू आहे. तप तपती म्हणजे तापवणे या अर्थाने तप धातू आहे. तर आपलं इंद्रिय, आपलं शरीर, आपलं मन या सगळ्यांना तापवणं अनुष्ठानाच्या द्वारे, व्रतांच्या द्वारे, नियमांच्या द्वारे. तापवणं म्हणजे काय? जिजवणं. ज्ञानोबारांनी अर्थ केलाय, तैसा स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे वीरा तेची तप. प्राणाची आटणी, इंद्रियाची आटणी, शरीराची आटणी. पण कशा करता? लोकांनी मोठं म्हणावं म्हणून नाही, पैसे मिळावेत म्हणून. तैसा स्वरूपाची या प्रसरा. आपल्याला आपल्या स्वरूपाचा विस्तार झाला पाहिजे. आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त झालं पाहिजे, परमात्मा प्राप्त झाला पाहिजे, देव प्राप्त झाला पाहिजे. देवाच्या प्राप्तीकरता जी जी काही इंद्रियाची, शरीराची, प्राणाची आटणी, आटणी शब्दाचा अर्थ आहे झिजवणे. त्याला काय म्हटलेलं आहे? तप म्हटलंय. मा एवढी प्रिया वाल भेल जो धनंजया. देह शिदिता तया काय तया खेद होईल. म्हणून त्या ठिकाणी शरीर, इंद्रिय, प्राण या सगळ्यांना एक प्रकारे तापवणं याला काय म्हटलेलं आहे? तप म्हटलेलं आहे. तपाचं खूप मोठं महात्म्य सांगितलंय. योगसूत्रामध्ये तपाची व्याख्या सांगितली किंवा तपाचं फल सांगितलं. कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसा. तपाने शरीर आणि इंद्रिय यांची काय होते? शुद्धी होते. तपाने इंद्रिय शुद्ध होतात आणि तपाने आपलं शरीर सुद्धा शुद्ध होतं. म्हणून त्याच्याकरता तप सांगितलेलं आहे. थोडक्यात तप म्हणजे काय? कष्ट सहन करणं. शरीराला, इंद्रियाला कष्ट सहन करायची सवय लावणं आणि सहजतेने कष्ट सहन करणं. त्या तितिक्षा नावाचा एक धर्म सांगितलाय. त्या तितिक्षेमध्ये असं सांगितलंय, सहनम सर्व दुःखानाम. कष्टा वाचून सहन करणं. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम सतितिक्षा इति निवेद्यते म्हटले. तुम्ही आम्ही सुद्धा सहन करतो, पण रडत करत सहन करतो. सहन करायचंय पण कष्टा वाचून सहन करायचंय. सर्दी असेल, उष्णता असेल, ती सहन करायची. शीतोष्ण सुख दुःखदा ताण स्थिती आगमा पायना नित्यास्ताण स्थितिक्षशो भारत. तिथल्या ओळ्या सुद्धा महत्वाच्या आहेत. भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे विषय जे आहेत ते येणारे आणि जाणारे आहेत. हो, आता उन्हाळा आहे तर उन्हाळाच कायम राहणार आहे का? जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कैके नाही. सुख आणि काही दुःखही दिशे. अहो, परवापर्यंत नुसता उन्हाळा 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 होता. आज पाऊस पडला, झालं थंडी. आणि सारखाच जर पाऊस झाला तर लोक म्हणतील ऊन कधी पडेल.
म्हणजे उन्हाळा येतो, नंतर पावसाळा येतो, नंतर हिवाळा येतो, हे ऋतू जे आहेत ते येतच राहतात, जातच राहतात, पण हे सहन करण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. काही काही लोकांची खूप सहन करण्याची सवय असते. कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा काही काही लोक स्वेटर घालत नाहीत. मोठे मोठे महात्मे काही तिकडून आलेले म्हणा, आपल्याकडचेच आता गुरुवारी आपले बुधे बाबा होते, ते कधी स्वेटर घातलेला मी त्यांनी पाहिला नाही. किती थंडी पडू द्या, ते वाटलं असतं 2 शर्ट घालायचे, पण स्वेटर त्यांनी कधी घातला नाही. म्हणजे त्यांना शरीर त्याला सहन करायची सवय लागलेली. त्यांना उन्हाचा सुद्धा, आता आपल्याला थोडासा उन्हाचा त्रास होतो, पण काही उन्हात काम करणारी शेतकरी मंडळी आहेत, त्यांना ते सहन करायची काय लागलेली सवय लागते. आपल्या शरीराला आपण जशी सवय लावू तशी ती सवय लागत असते. म्हणून आपली सहनशीलता वाढवणं, सर्दी असेल, उष्णता असेल, किंवा भुकेच्या बाबतीत सुद्धा सहनशीलता वाढवणं, जर सवय लागली तर त्या ठिकाणी आपण आपली भूक सुद्धा आवरू शकतो. परवाच विषय झाला की त्याच्याकरता नियम आहेत. निर्जला एकादशी वारकरी मंडळी करतात. कशा करता? इंद्रियाच्या शुद्धी करतायत, तप आहे ते. असं म्हटलंय, एकादशी नोहे व्रत जाना वैकुंठीचा महापंथ, असं म्हटलंय. तप आहे ते. मग महाराज म्हणतात, 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाचे मिशे धनी घेशी. म्हणून हे तप आहे. या तपाने काय होतं तर तपाने शरीराची शुद्धी होते, इंद्रियाची शुद्धी होते. तपामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. किंबहुना ब्रह्मदेवाने सुद्धा ही सगळी सृष्टी जी आहे ते तपाने केलेली. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, मी एवढं सगळं त्या ठिकाणी गीतेवर व्याख्यान करू शकतो, बोलू शकतो, त्याला कारण काय? माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. हे महाद्वीप आहे गीता म्हणजे. हे मला प्राप्त झालंय. कशामुळे प्राप्त झालंय? अनेक वर्ष मी तपश्चर्या केली. अहो, ब्रह्मदेवाच्या बाबतीत सुद्धा भागवतात असं आलंय की ब्रह्मदेवाला भगवंतांनी निर्माण केलं. भगवंताच्या नाभीतून कमळ निर्माण झालं, त्या कमळावर ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेव बघायला लागले, काय मी कुठून आलो, म्हणून त्या देठात, कमळाच्या देठातून खाली गेले. खाली गेल्यानंतर सगळा अंधारच होता, काही दिसलं नाही. माझा नेमकं कारण काय? आपण या सृष्टीच्या कारणाचा शोध जर करायला लागलो तर पुढे अज्ञान उभं राहतं. पृथ्वीचं कारण काय? जल म्हटले. जलाचं कारण काय? तेज आहे. तेजाचं कारण काय? वायू आहे. वायूचं कारण काय? आकाश. आकाशाचं कारण काय? माया. अहो, मायेतून सगळी सृष्टी निर्माण झाली. सगळी माया पुढे उभे राहते, अज्ञान पुढे उभं राहतं. कारण परमात्मा आहे तिथे जात नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा कळना काय माझं कारण आहे. आता कारणाचा शोध तर लागला पाहिजे, त्याशिवाय समाधान नाही. ब्रह्मदेव येऊन बसले आणि भगवंताचं ध्यान केलं. आणि भगवंताचं ध्यान केल्यानंतर आकाशवाणी झाली आणि 2 शब्द ऐकू आले, एक त आणि दुसरा प. म्हणजे तू तप कर, तप केल्याशिवाय तुला माझा शोध लागणार नाही, कारणाचा शोध लागत नाही. म्हणून मग ब्रह्म वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वराते नोळखे, ना सृष्टी करू न शके, तो थोरो केला एके नामे जेणे. नामाचं तप केलं, पण कशाचं काय ना त्यांनी तप केलं. बर का, तप करू नका तुम्ही, जागे राहा. ब्रह्म तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन येतो कोण सांगे. म्हणून तप फार महत्वाचं आहे. मनुष्याने आपल्या जीवनात काय केलं पाहिजे? तप केलं पाहिजे. तपाचे काही प्रकार सांगितले 17व्या अध्यायामध्ये.
कोणते कोणते सांगा बरं, कोणाला आठवत असेल तर. शारीरिक तप आहे, वाचिक तप आहे, मानसिक तप आहे. काय शारीरिक तप? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. हो, थोडी आवृत्ती आता द्यावी लागेल आपल्याला, काय हरकत नाही. देव द्विज गुरु प्राज्ञ, देव असतील. काल आपला विषय झाला देवांची पूजा करायची, सेवा करायची. द्विज, कारण देवाचे आपल्यावर उपकार आहेत. सूर्यदेव आपल्याला प्रकाश देतात, वरुण देव आपल्याला पाऊस पाडतात. आणखीन काय? द्विज म्हणजे ब्राह्मण. गुरु म्हणजे आपले जे गुरु असतील, ज्यांनी आपल्याला ज्ञानदान केलेल्या आसांची सेवा करणं, हे सुद्धा काय तप आहे. प्राज्ञ म्हणजे जे काही विद्वान लोक असतील, श्रेष्ठ लोक असतील, महात्मे लोक असतील, कुणी असू द्या, कसे असू द्या, पूजनम, देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम, पुन्हा शौच, हे सुद्धा तप आहे. पवित्र राहणं हे सुद्धा तप आहे. पुढं आर्जवण, माता पुढे येणारच आहे. ब्रह्मचर्य तप आहे, अहिंसा तप आहे, शारीरिक तप झालं. नंतर वाणीचं सुद्धा तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत स्वाध्यायाभिसनंचैव वाङ्मयम तपोच्यते. कोणाला काही लागेल असं न बोलणं, हे सुद्धा वाणीचं काय तप आहे. खरं बोलणं सुद्धा वाणीचं काय आहे तप आहे. कमी बोलणं सुद्धा वाणीचं काय तप आहे. न बोलणं हे सुद्धा वाणीचं काय तप आहे. जो मनुष्य 12 वर्ष खरंच बोलतो, तो बोलतो ते खरं व्हायला लागतं. वाणीमध्ये त्याचे सामर्थ्य प्राप्त होतं, कारण वाणीची तपश्चर्या होती. मौन हे सुद्धा काय तप आहे. आणि मानसिक तप सांगितलं, मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रहा भाव संशुद्धीरित्येतत्. मनप्रसाद, नेहमी प्रसन्न राहणं, हे सुद्धा काय तप आहे. म्हणजे आपला चेहरा आनंदी ठेवणं, हे सुद्धा काय. नाही तर बऱ्याच लोकांचे चेहरे असे असतात, मिया रोते क्यों हो, तो हमारी सूरत ही ऐसी है. अरे रडतो काय? नाही बाबा, माझं असंच आहे म्हणजे तप. तसं नाही. मन प्रसन्न, कारण आपलं मन प्रसन्न राहील तर जग प्रसन्न राहील. मनप्रसाद सौम्यत्वम, पुढं मौनम, आत्मविनिग्रह, इंद्रिय निग्रह करणं, मन निग्रह करणं, आणि भाव संशुद्धी, आपला भाव सुद्धा कायम टिकवणं, परमात्मा चिंतनात राहणं, तो भाव तसाच्या तसा ठेवणं, हे सुद्धा काय आहे तप आहे. अशा प्रकारे 3 प्रकारची तप सांगितली. त्या ठिकाणी अशी जर तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये होईल. तपश्चर्या म्हणजे काय? जे आलेले सगळी दुःख आहेत, ही सगळी त्या ठिकाणी सुख असेल दुःख असेल ते सहन करण्याची सवय लावणं. आणि सहन करत असताना ते मी सहन करतो हे सुद्धा स्मरण नाही राहिलं पाहिजे. स्वामींनी उदाहरण दिलं, अखंडानंद स्वामी. ते म्हटले, जर ताप आला, आपल्याला ताप आला तर लोक काय करतात? त्रास करून घेतात. मलाच का आला, ह्याच्यामुळे आला, त्याच्यामुळे आला, काय होतंय काय माहिती, आता ताप आलाय, पुढे आणखीन काय होतंय, अशी चिंता करत बसतात, उद्वेग करत बसतात. वाहिल्या उद्वेग. ते म्हणजे ताप आल्यानंतर अशी भावना करायची. काही लोक जे असतात, साधक लोक, ते पंचाग्नी साधना करतात. म्हणजे आजूबाजूला सगळा अग्नी पेटवतात आणि मडी बसतात. आपण असं समजायचं, ताप आलाय ना, आपली पंचाग्नी साधना सुरू झाली. ताप सुद्धा आपल्या जीवनात काय, याचा अर्थ गोळ्या घ्यायच्या नाहीत असा नाही. गोळ्या घ्यायच्या, पण आला तर तापाचा ताप करून घ्यायचा नाही. ताप सुद्धा सहन करायचा. दुःख आलंय ना, दुःख निवारणा करता आपण प्रयत्न करायचे, पण जर एखादं दुःख आलं तरी सुद्धा सहन करत जायचं. आणि आनंदाने जर सहन केलं, दुःख सहन करणं हे सुद्धा फार मोठं तप आहे. रडत कडत दुःख सहन करणं तप नाही बरं का. दुःख आलं ना, देवाची कृपा आहे. सुख आलं ना, देवाची कृपा आहे. माझ्या जीवनात जे काही प्रसंग आलेले आहेत ते सगळं भगवान परमात्म्याची लीला चालू आहे असं म्हणून सहन करत जाणं हे काय तप आहे.
स्वामृतत्वाय कल्पते. आणि मग नाही सहन केलं तर म्हणून सांगितलं ठेविली अनंते. मामांनी असं लिहिलंय ठेविली अनंते तैसेचे राहावे, तर सगळ्यांना राहावंच लागतंय ना. देव ठेवेल तसं सगळ्यांना राहावंच लागतंय. आपलं काय चालतंय सांगा बरं. देवाने जर असं ठेवलं ह्याला लग्न होऊ द्यायचं नाही, नाही चालत काय. मुलगाच होऊ द्यायचा नाही, नाही चालत काय. माणसाचं किती उपाय केले तरी. पण पुढचं महत्वाचं आहे. ठेविले अनंते तैसेचे राहावे पुढचं महत्वाचं आहे. चित्ती असू द्यावे हे आपल्या हातात आहे. देव ठेवील तर सगळ्यांना राहावंच लागतं, पण समाधानाने राहणं याला काय म्हटलेलं आहे, तप म्हटलेलं आहे. म्हणजे देवाची कृपा म्हणून दुःख सहन एखाद्याने केलं तप होतं. देवाची कृपा म्हणून एखाद्याने अपमान सहन केला तप होतं. देवाची कृपा म्हणून एखाद्याने त्रास सहन केला ते सुद्धा काय होऊन जातं, त्याची त्रास तपश्चर्या होते, अपमान तपश्चर्या होते. तसं पाहायला गेलं तर अपमान सहन करणं, अन्याय सहन करणं हे योग्य नाही. पण भक्त जो असतो तो बघत असताना तो तप म्हणून त्या ठिकाणी सहन करतो. अहो द्रौपदीची 5 मुलं त्या अश्वत्थामेने मारली. द्रौपदीने सांगितलं त्याला सोडून द्या म्हणे. का? कारण देव इथं असताना माझी 5 मुलं मारली, त्याचा अर्थ देवाचीच ह्याच्यात काहीतरी इच्छा दिसते. मी रडत बसून मला काय करणार आहे. म्हणून त्यांनी ते दुःख सहन केलं. द्रौपदीचं तिथं तप झालं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारचं तपशास्त्राने सांगितलंय. ते तप करता येतं. ज्ञानोबरायांनी या तपाचा विचार केलाय. त्या ठिकाणी तपाच्या संबंधाने एका ठिकाणी आता हे आपलं साधक संजीवनी आहे त्याच्यात एक सुंदर श्लोक लिहिलेला आहे. तेवढा मी वाचतो आणि ज्ञानोबरांच्या वाहू. आगते स्वागतम कुर्यात गच्छम तन न निवारयेत यथा प्राप्तम सा तपस्या उत्तम असं म्हटलेलं आहे. आगते स्वागतम कुर्यात. आलं ना एखादं दुःख आलं, काय आलं, मान आला, अपमान आला, काय नाही, त्याचं स्वागत करायला शिकलं पाहिजे. गेल्यानंतर जातंय का जातंय म्हणून उगाच निवारण करत बसायचं नाही जास्त. आणि सहज अवस्था मनुष्याच्या जीवनात आली तर ते काय होतं, तपश्चर्या होते. त्याच्यामध्ये सहन करणं. व्यवहारात सुद्धा मनुष्याला खूप सहन करावं लागतं. मागे मी एक दृष्टांत सांगितला होता. तसं तर प्रवचनात कीर्तनात आपलं काही सांगू नये, पण उपयोगाचं आहे म्हणून सांगतो. आमचे गुरुवरे सांगत असतात, बाबा कीर्तन कोणाचं चांगलं झालं म्हणजे ज्याचा कीर्तनात मी आला नाही त्याचं कीर्तन चांगलं झालं. पण घडलेली घटना सांगतो. मी एका ठिकाणी भागवत कथेला गेल्यानंतर तिथे जिथे व्यवस्था केली होती रात्रभर खाली एक मुलगा रडत होता. मला काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना बोलून घेतलं. म्हटलं का हो, रात्रभर मुलगा रडतोय, इथं माझी तुम्ही वरती व्यवस्था केली, मला रात्रभर झोप लागली नाही. कार्यकर्ते म्हटले म्हणूनच केली, तुम्हाला तो पोरगा रडतोय म्हणून तुमची व्यवस्था केली. 3 महिने झालं ते पोरगा रडतोय, सगळे उपचार झाले, तुमचा पाय फरक पडला तर पडला म्हणून तुम्हाला तिथं ठेवले. म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुमच्या राहण्याचा काय तिथं फरक झाला तर भागवतामुळे त्याला तुम्हाला तिथं ठेवले म्हणे. मग मी म्हणलं मी इथं राहतो का. 3 महिने ती त्याची जी आई आहे ती रात्रभर झोपली नाही. त्या आईचं तप नाही का त्याच्यासाठी? तपच आहे. फक्त ते तप ती रडत कडत जर सहन करत असेल तर ते तप नाही. ही देवाची सेवा आहे. देवाने मला मुलगा सांभाळण्याकरता दिलाय आणि देवाकरता मी हे सहन करते, ही सुद्धा देवाचीच कृपा आहे असं म्हणून केलं तर तिचं तेच काय होणार आहे, तप होणार आहे. पाळती जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय म्हटलंय. म्हणून तप फार महत्वाचं आहे. ज्ञानोबरायांनी तपाची काय व्याख्या केली ते आपल्याला बघायची. बघा जरा आता 106 बघा. 106 आणि 107 या 2 ओव्या दृष्टांताच्या आहेत. ओव्यांचा अर्थ करत असताना पहिल्यांदा सिद्धांत बघायचा. आता आपल्याला प्रवचन करायचंय, ओव्यावर करायचंय, श्लोकावर करायचंय,
परीक्षा द्यायची, एका एका पदाचा आपल्याला कसा विस्तार करता येतो. आपण रोज एकच पद घेतोय, त्याचा विस्तार करतोय. आज कोणतं पद चालू आहे काय माहिती नंतर, म्हणून त्याच्याकरता ज्ञानेश्वरी जवळ ठेवा. कोणतं पद चालू आहे? तप चालू आहे. डोंगरेजी महाराज म्हणायचे तपाच्या उलट केलं तर काय होतं? पत. जो तपस्या नहीं करता है उसका पतन होता है ते म्हणायचे. आणि जो तप करतो त्याची पत वाढते म्हणायचे. जगामध्ये जो तपस्वी असेल त्याची काय वाढते? पत वाढते. आपाप लोक त्याला मानायला लागतात का? कारण करणे. याचा अर्थ असा केलाय, दानामध्ये मनुष्य सर्वस्व देतो आणि सर्वस्व देत असताना असं दान द्यायचं की त्याच्यातून कुठली अपेक्षा करायची नाही, इच्छा करायची नाही. जसं काय ते व्यर्थच गेलं. अपेक्षा रहित दान केलं तर ते जसं आपल्या अंतःकरण शुद्धीला कारणीभूत होतं, ते जसं आपल्याला देवाकडे घेऊन जातं, असा एक अर्थ आहे. किंवा दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे. साखरे महाराजांनी असा अर्थ केलाय, दानात आपलं सर्वस्व खर्च करावं, नाही तर फुकट नको त्या ठिकाणी पैसे जातात, असाही अर्थ आहे. दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे. तसं आपण दानात सर्वस्व देत असलो, आपल्याकडचं सगळं द्रव्य जात असलं तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे हेतू मात्र उदात्त आहे, आपल्याला देवाची प्राप्ती होते. कैसे नाही. किंवा आणखीन उदाहरण दिलं, जैसे फळोनी सोये सुकणे औषधीचे, जे हे आपण आता पाहून आलो. आता पुढे चला. नाना धूपाचा अग्नी प्रवेशू, कणकी तुकाचा नाशू, का पितृपक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा. काय उदाहरण आहेत बघा ज्ञानोबारांचे. तप करायचंय ना, तपाकरता उदाहरण दिलं दान देणारे माणसाचं. तपाकरता उदाहरण दिलं ज्वारी बाजरीचं, औषधीचं, अन्नाचं. तपाकरता उदाहरण तिसरं कशाचं दिलंय? नाना धूपाचा अग्निप्रवेश. धूप 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 माहितीये का? देवापुढे जो जाळतात त्याला काय म्हणतात? धूप म्हणतात. तुपाचा धूप असतो, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे धूप असतात. तो धूप त्या ठिकाणी अग्नीत टाकला किंवा अग्नी त्या धूपाला लावला तर काय होतं? धूप जळतो आणि तुम्हाला आम्हाला काय देतो? सुगंध देतो, सगळ्यांना समाधान देतो. तसं आपमध्ये ही इंद्रिय जी आहेत, शरीर, प्राण, इंद्रिय, ही जाळायची. पण ही जाळायची कशा करता? परमात्म्याच्या प्राप्ती करता जाळायची. नाना धूपाचा अग्नी प्रवेशू किंवा कणकी तुकाचा नाशू. कणक म्हणजे काय? सोनं. त्या सोन्यामध्ये अशुद्धी असते, त्याला हिनकस असं म्हणतात. आणि सोनं आपण अग्नीत टाकलं की त्यातला तो हिनकस जळतो आणि शुद्ध सोनं शिल्लक राहतं. शुद्ध सोनं जे शिल्लक राहतं त्याचं वजन कमी भरतं, पण कमी जरी भरलं तरी त्याचा कस वाढतो. तसं आपल्यामध्ये अनेक प्रकारची अशुद्धी आहे, हे सुद्धा सोनंच आहे. जीव म्हणजे काय? सोनं आहे, पण त्याच्यात हिनकस मिळालेला आहे, अविद्येचा, अज्ञानाचा. आणि मग ज्ञानाग्नीमध्ये याला तापवायचंय. ज्ञानाग्नीचे मुखे, जेने जाळली कर्मे आशेके, किंवा वैराग्याचे आदपली तवके इंद्रिय धरिली. वैराग्य महापावके, जाळून विषयाची कटके, आदपली तवके इंद्रिय धरिली. मग याच्यामध्ये असलेली शुद्धी अशुद्धी कशाने जाईल? तर हे इंद्रियाचं तप आहे, एकादशी वगैरे आहे, नामस्मरण आहे, उपवास आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठान आहेत, प्रदक्षिणा आहेत. ह्या सगळ्यांनी काय होतं? माणसाची शरीर शुद्धी होत चालते. हो, नुसती 15 दिवसात एक जरी एकादशी व्यवस्थित केली, शास्त्राने सांगितली तशी, दशमीला उपवास, एकादशीने राहार, द्वादशी, शरीर बघा एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं, शरीर एकदम शुद्ध झाल्यासारखं वाटतं. कारण त्या व्रतामध्ये शरीर शुद्धीची त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. म्हणून
नाना धूपाचा अग्नी प्रवेशू कनकी तुकाचा नाशू. त्या ठिकाणी आपल्यामध्ये मिसळलेलं हिनकस जे आहे ती सगळी हिनकस तपाच्या द्वारे काय करायची, घालून टाकायची आणि जीवाला शुद्ध करायचं. शुद्ध करायचं म्हणजे परमात्मा स्वरूप करायचं. बाहेरी कर्मे क्षाळला भितरी ज्ञाने उजळला या दोहीच्या परी आला पाखाळू वैसा. म्हणून पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जीवी. पितृपक्ष म्हणजे कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष सुरू झाला तर चंद्राचा काय होत असतो, रास होतो. अशी काही कल्पना आहे. काहींनी असं लिहिले चंद्र जो आहे तो पितरांचं पोषण करतो त्यामुळे तो स्वतः त्याचा रास होतो. किंवा चंद्र जो आहे तो औषधींचं पोषण करतो आणि पोषण करता करताच त्याचा रास होतो. आपल्याला चंद्र दिसत नाही, वैज्ञानिक कारण वेगळं आहे त्याचं, सावलीमुळे दिसत नाही, परंतु त्याच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण असं आहे, धार्मिक कारण असं आहे. चंद्राचा रास झालाय परंतु चंद्राने पितरांचं पोषण केलं. चंद्राचा रास झाला पण चंद्राने औषधीचं पोषण केलं. तसं इंद्रिय शरीर प्राण यांचा रास झालाय. थोडीशी इंद्रिय थकलेली आहेत, थोडं झिजलेलं आहेत, शरीराचं वजन जरा कमी झालंय. पण कमी काय झालंय, झुरल्यामुळे नाही. स्वरूपाच्या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जेविरा. परमात्म्याच्या प्राप्ती करता ईश्वराचे वेद वशे वैराग्य दशे. हे सगळं वांत मानतो आणि त्यामुळे त्याचं शरीर काय होतं. तुकाराम महाराज म्हणतात काय, कै ऐशी दशा येईन माझ्या अंगात चित्त पांडुरंगात झुरत असे. माझ्यासारखं चित्त झुरतय. हे आपलं झुरतय वेगळ्या कारणाकरता, पण त्यांचं चित्त झुरतय म्हणजे नाठवणी देह पायाचे चिंतन. मला देहाचा विसर पडला पाहिजे, मला तुमचं चिंतन घडलं पाहिजे. झुरोनी पांजरा होऊ पाहि आता एवी पंढरीनाथा भेटावय. म्हणून नाना का पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाचे प्रसरा. लागे प्राणेंद्रिय शरीरा लागी प्राण इंद्रिय आणि शरीर. आटणी करणे जे विरा ते चेतप. आता प्राणाची आटणी करायची म्हणजे काय, इंद्रियाची आटणी करायची म्हणजे काय आणि शरीराची आटणी करायची म्हणजे काय. प्राणाची आटणी म्हणजे प्राणाचे जे धर्म आहेत, क्षुधा आणि पिपासा हे काय आहेत, प्राणाचे धर्म आहेत. प्राणाचं खाद्य काय, तहान लागणं, भूक लागणं. आणि आपण त्या ठिकाणी जर पाणीच पिलो नाही प्राण असा कासावीस होता. आणि प्राणाची काय होते, आटणी होते एकादशीच्या दिवशी. म्हणजे करतात त्यांचे, हो आपण नाही होत का. आपण एकादशी आणि दुप्पट खाशी. एकादशीच्या दिवशी सुद्धा लोक काय काय करून खातात. एकादशीचे भजे, हो आमच्याकडे उपासाच्या सुद्धा काय बनवतात, पुऱ्या. सोमवार नाही, दशमी नाही, दशमीलाही फराळ असतो, सोमवारी फराळ असतो. आटणी प्राणाची होईल कशी. प्राणाचं खाद्य आहे अन्न. अन्न जर नाही दिलं तर प्राण असा कासावीस होतो आणि त्यात काय करतो, शरीरात असं वर्णन केलं, हे नाही मिळालं मग तो दुसरा कचरा खायला लागतो. वैज्ञानिकांनी शोधले, 2016ला एक नोबेल पारितोषिक मिळालं एका मोठ्या डॉक्टरला. त्याने असं शोधलंय की महिन्यातून जो मनुष्य एकदा 36 तास निराहार राहतो त्याच्या शरीरातल्या सगळ्या वाईट पेशी आपोआप मरून जातात आणि त्याला कुठलाच रोग होत नाही सांगितले त्याने. म्हणून फक्त त्यांनी 36 तास काही खाल्लं नाही पाहिजे. म्हणून आता तिकडचे लोक करायला लागले उपवास बरं का. आपल्याला अजून त्याचं महत्व कळत नाही. असू द्या, मी कशा करता सांगतोय, पैसा स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राण. आता इंद्रियाची आटणी, इंद्रियांचे जे विषय आहेत ते त्या दिवशी इंद्रियाला द्यायचे नाही. सचेतनी वानेपणे संयमावरी आटणे म्हटले.
इंद्रियांचे विषय आता डोळ्याचा विषय आहे पाहणं, कानाचा विषय ऐकणं, जिभेचा विषय चव घेणं, हे प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत. उपस्थाचा विषय वेगळा आहे, घ्राणाचा विषय वेगळा आहे, ज्ञानेंद्रियाचे विषय वेगळे आहेत, कर्मेंद्रियाचे विषय वेगळे आहेत. आणि ते विषय त्यांना न देणं म्हणजे काय, विहित विषय देणं, निषिद्ध विषय न देणं. आणि एखाद्या अनुष्ठानात विहित विषय सुद्धा न देणं. असं एखादं अनुष्ठान असतं की त्याच्यात आपल्याला बघता काहीच येत नाही, फक्त देवाकडेच बघायचं आहे किंवा डोळे झाकून बसायचं. एखादं असं अनुष्ठान आहे की काहीच ऐकायचं नाही. एखादं असं अनुष्ठान आहे की त्याच्यामध्ये कुठंच जायचं नाही, पायाचा विषय त्याला द्यायचा नाही. यामुळे कधी कधी काय होतं, इंद्रियांची आटणी होते. इंद्रिय काय होतात, क्षीण व्हायला लागतात. कारण त्यांचे विषय जर मिळाले तर मग ते चांगले सदृढ होतात, असे बोक्यासारखे होतात. आणि नाही मिळालं तसे झुरायला लागतात. पण जरी झुरत असली इंद्रिय तरी सुद्धा त्याला माहिती आहे आता तू झुर, पण तुला पुढं मोठं खाऊ मिळणार आहे. कोणता, आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषय के हारिकी जेना. त्याला आत्मलाभ होणार आहे, परमात्मा लाभ होणार आहे, देव त्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. स्वरूपाची या प्रसारा, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. शरीर, प्राण, इंद्रिय आणि आता शरीर. प्राण वेगळे आहेत, इंद्रिय वेगळे आहेत आणि आता शरीर आहे. शरीराची सुद्धा काय करायची, आटणी करायची. आपण मगाशी पाहिलं देवद्विज गुरु प्राज्ञा, वारी करणं, शरीराची आटणी करणे, पायी वारी करणे. तया प्रिय देवतालया यात्रा दिके करावया, आठवी प्रहर पाया उडीद घापे. लिंग का प्रतिमा दिठी देखत ठेवा अंगेष्टी, लोटी का काठी पडली जशी. शरीराची आटणी आहे त्याच्यामध्ये. आपण ही सगळी आटणी कशा करता करायची, स्वरूपाची या प्रसारा. स्वरूप म्हणजे काय, आत्मस्वरूप. आत्मा हे आपलं स्वरूप आहे सगळ्यांचं. आणि त्या आत्म्याचा प्रसार म्हणजे विस्तार झाला पाहिजे. आता सध्या आत्म्याचा काय झालाय, संकोच झालाय. मी देह आहे हा संकोच आहे, देह संबंधी माझे आहेत हा संकोच आहे. मी एकदम शरीराची वेगळे, शरीराचे एवढे, आत्मज्ञान वेगळे पडे. माझा अंश आवडे थोडेपणे. तो स्वतःला थोडं समजतोय, अल्प समजतोय. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा अनुरणिया थोकडा घेई आपोषण ब्रह्मांडाचे म्हटले. संकोचोने कार्य झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांड. तू व्यापक आहेस आणि असं असताना स्वरूपाचा प्रसार नाही झाला. मग स्वरूपाचा प्रसार कसा काय होईल, इंद्रियाची आटणी केली तर. इंद्रियाची आटणी केली, देहाची आटणी केली आणि आटणी केल्यानंतर त्या इंद्रियामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता प्राप्त होते, शुद्ध होतं. इंद्रिय बहिर्मुख होत नाहीत. आणि इंद्रिय बहिर्मुख नाही झाली की इंद्रिय अंतर्मुख होतात. आणि इंद्रिय अंतर्मुख झाली, श्रीगुरूंनी उपदेश केला की लगेच ज्ञान होतं. आणि मग स्वरूपाचा काय होतो, प्रसार होतो. म्हणून स्वरूपाची या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे वीरा ते चितप. हे एक ताप सांगितलं. आता आणखीन एक तप सांगतात. आतवा अनारिशे तपाचे रूप जरी असे, तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चाचू. आणखीन म्हणतात, आणखीन एक तप आहे. तपामध्ये दोन प्रकार आहेत, एक क्रियारूपी तप आणि एक विचारूपी तप. क्रियारूपी तप, अनुष्ठान रूपी तप वेगळं. प्रदक्षिणा करणं, उपवास करणं, तीर्थयात्रा करणं, वेगवेगळे आसनं करणं, अनुष्ठान करणं, योग करणं, हे सगळं क्रियारूप तप आहे. आणि आता आपण जे करतोय ते विचाररूप तप आहे. तपही पाहिजे आणि विचारूप तपही माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. ज्ञानोबारायांनी बघा, टीकाकारांनी कोणत्याही तपाचा अर्थ करताना हा अर्थ केलेला नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा अनारिशे तपाचे रूप जरी असे, तरी जाण जेवी दुधी हंसे सुदली चाचू. आणखीन एक तपाचं लक्षण जर ऐकायचं असेल
तर ऐक, तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधे हंसे सुजली चाचू. दुधात ज्याप्रमाणे हंसाने आपली चोच घातली, दुधात हंस चोच कशा करता घालतो? हा, चाचूचेनी सांडशे खंडीजे पै पाणी राजहंसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटणे देव, सलली पै जैसे एक होनी मिळाली असे, निवडून राजहंसे वेगळे किजे. तसं हे सुद्धा एक तप आहे. विचार करणं हे सुद्धा काय आहे? तप आहे. हा, चाचूचेनी आरगडे शिरानेरा तैसे अनात्म वर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरताती सविचार राजहंस. म्हणून हे सुद्धा तप आहे. हे तप काय करतं? अथवा अनारिशे हा तैसे देह जीवाची मिळणी, जो उदय जत सुये पाणी, तो विवेक अंतकरणी जागविजे. देह जीवाची मिळणी, जो उदय जत सुये पाणी. देह आणि जीवाची काय झालेली? मिळणी झालेली आहे. जसं पाण्याची आणि दुधाची काय झालेली आहे? मिळणी झालेली आहे. दुधात पाणी असतं का पाण्यात दूध असतं? ओळखू येत नाही आपल्याला, काय पाण्यात दूध आहे का दुधात पाणी आहे, काही आपल्याला कळत नाही. पण असं असताना सुद्धा राजहंसाची चोच बरोबर दूध वेगळं करते, पाणी वेगळं करते. त्याप्रमाणे विवेक आहे. विवेक जो असतो तो विवेक निर्माण झाला. ज्ञानोबाराय म्हणतात, देह जीवाची मिळणी, देह आणि जीव यांची मिळणी झालेली आहे. तर देह आणि आत्मा घ्या. वास्तविक पाहता आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. पण आत्म्याचे धर्म देहावर गेलेले आहेत आणि देहाचे धर्म आत्म्यावर गेलेले आहेत. ज्यावेळेस मनुष्य म्हणतो मी मरणार आहे, त्यावेळेस आत्म्याचा धर्म आहे का देहाचा धर्म आहे? मी जन्माला आलो, मी सुखी, मी दुःखी, अविद्येची या किंवा अज्ञानाची या, जो घोरत होता बदबदा, घोरणं चालू आहे आपलं. मी मरणार, मी जन्माला झाला, मी सुखी, मी दुःखी, मी अमुक, मी तमुक. हे वास्तविक पाहता धर्म आहेत देहाचे, पण झाले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. पण आहे धर्म जो आहे हा आत्म्याचा आहे, पण त्याचा आरोप देहावर केलेला आहे. वास्तविक पाहता देह नावाची काही गोष्ट नाही, कल्पना आहे. पण आहे वाटतं कशा? आत्म्याची जी आहे सत्ता आहे ती तिथे भासते. याला शास्त्रीय भाषेत अन्योन्याध्यास असं म्हटलेलं आहे. अध्यासामुळे आपल्याला देहाचे धर्म आहे दोरी, पण दिसतो सर्प, आणि सर्प खरा वाटतो. नवे नवे सर्पामुळे डोकं फुटलं, पाय गुडघे फुटले, परंतु पाहिल्यानंतर काय आहे? हाती घेतली आम्हाला तिथे सर्प भासाचा कंटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा. ज्ञान झालं, त्याला विवेक प्राप्त झाला. संत देतात विवेक. अरे तू कोण आहे बाबा? तू देह आहेस का? विचार कर. तू देह काय नाहीस, करा विचार. पंचभूत विवेक, अमोक विवेक, तमोक विवेक, सगळा पंचदशीत विवेक सांगितला. आणि तू देह कसा नाहीस याचा विचार सांगितला. आत्मा कसा आहे आणि देह कसा आहे याचा विचार सांगितला. आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीजे देवीचा धर्म देही, आईसे देखणे ते पाही अनाहती. आणि असा विवेक त्या ठिकाणी प्राप्त झाला. तैसे विचारता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी. मग तो काय होतो? आतापर्यंत देह समजत होता, आतापर्यंत सुखी दुःखी म्हणत होता, आतापर्यंत जन्म मरण लागलं होतं पाठीमागे, पण आता मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू, आपणे नेशी भेदू नेनोनी जाणे. तो विवेक अंतकरणी जागवी. तो विवेक सारखा जागा ठेवायचा. काय? विवेक करी राबणे, साचची कर चरणी होती डोळे. आपल्याला सारखी झोप लागते. कुठली झोप? अज्ञानाची झोप लागते. आणि त्याच्याकरता जागवणारा काय पाहिजे? विवेक. आणि तो विवेक जागा करण्याकरता रोज त्याला जागवायचं आहे. श्री गुरूंच्याकडे जाऊन, ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून, सारखं श्रवण करून, मनन करून, निधिध्यासन करून,
जागवणं म्हणजे एक प्रकारचं काय आहे, तप आहे. आणखीन तपाचा थोडासा विचार आहे, उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.